संपूर्ण भारतात तिरंगा पदयात्रा काढली जाते. ही पदयात्रा नेमकी कशासाठी? काही दिवसांपूर्वी पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तान मधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकली. तरी सुद्धा पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ले केलेच. हे प्रत्येक हल्ले आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच उद्ध्वस्त करून टाकले आणि भारताने पाकिस्तानचे 5 एअरबेस नष्ट केले. हे सर्व शक्य कोणामुळे झालं? तर हे शक्य झालं आपल्या सैन्यामुळे. आपले सैनिक सीमेवर रक्त सांडतात म्हणून आपण इकडे सुखरूप राहू शकतो. या सर्व सैनिकांच्या सन्मानासाठी, युद्धात शहीद झालेल्या आपल्या सैनिकांसाठी, आपल्या सैनिकांच्या शौर्याला सलामीसाठी संपूर्ण भारतात तिरंगा पदयात्रा काढली जाते. आता ही कशासाठी? तर आपल्या सैनिकांच्या सन्मानासाठी. तुम्ही एकटे नाहीयेत, तर संपूर्ण देश हा तुमच्या सोबत आहे. जात, धर्म, भाषा हे सर्व विसरून संपूर्ण देश या तिरंग्याखाली एकत्र उभा आहे. जे शहीद झाले त्यांचं बलिदान आपण केव्हाच विसरणार नाही. यासाठी आपले सैनिक सीमा रक्षणासाठी सीमेवर पहारे देण्यासाठी चालतात. आपण त्यांच्या सन्मानासाठी 4 पावलं चालूयात. आपला प्रत्येक आवाज, प्रत्येक पाऊल, प्रत्येक झेंडा त्यांना नवीन ऊर्जा देईल, नवीन आत्मविश्वास देईल आणि संपूर्ण जगाला कळेल की भारतावर कितीही संकट आली तरी देखील आपण एकत्र होतो, आहोत आणि नेहमी राहू.